जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 7वा. आणि ओवी क्रमांक 107. आपला अभ्यास मागच्याला आला होता. मागच्याला आपण ओवी क्रमांक 103 107 असा अभ्यास केला. 15वा जो श्लोक आहे. अ, नमाम दुष्कृतनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायया पौरुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. एक मागच्याला केला होता आपण विचार की असं म्हणू शकतो आपण की संपूर्ण मनुष्य जात तिचं एक वर्गीकरण भगवंत इथे करतायत. आणि त्यातल्या पहिल्या गटातले जे लोक आहेत त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये आपण मागच्या वेळेला ऐकलं. त्यांना अनेक विशेषणं भगवंतांनी लावलीत. त्यांना पापी म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो पहिला गट आहे त्यातले जे भगवंताची भक्ती करत नाहीत त्यांना पापी म्हटलं आहे, त्यांना मूढ म्हटलेलं आहे, मनुष्यात अधम असलेलं म्हटलेलं आहे, आसुरी स्वभावाचा आश्रय करणारे असं म्हटलेलं आहे. आणि मायेने ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलेलं आहे इतकी विशेषणं त्यांना लावलेली. हे लोक माझं भजन करत नाहीत असं भगवंत म्हणतात. माझं म्हणजे भगवंताचं भजन करत नाही, परमार्थ करत नाहीत. त्यांना अध्यात्म, परमार्थ, भगवत भक्ती, भगवंताचं दर्शन या असल्या गोष्टींशी काहीही शुद्ध मराठीत आपल्या साध्या भाषेत घेणं देणं नसतं. आणि हे प्रत्यक्ष भगवंतच काय म्हणूया त्यांचं वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणाच्या निमित्ताने मूल्यमापन भगवंत प्रत्यक्ष स्वतः करतात. कारण कोण करता याला फार महत्व आहे. कारण आपण आज इतके शहाणे झालो आहोत की अगदी एखाद्या संतांनी जरी हे केलं असतं तरी आपण हे म्हणायला कमी केलं नसतं की हे त्यांचं मत आहे. प्रत्यक्ष भगवंत म्हणतात आहे. आणि भगवंत म्हणतात याचं कारण आहे की आपण अनेक वेळा तो विचार करतो की त्यांनी मनुष्य जन्माला पाठवून मला मनुष्य जन्माला पाठवून जे काही सुचवलं आहे, ज्याच्यासाठी हा मनुष्य देह मला दिलेला आहे, या नरदेहाचे न संबंधे बहुत पावले उत्तम पद अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले, समर्थ म्हणतात. तर हे अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले हीच त्यातली मार्मिकता आहे की ही जी अहंता आहे तीच ही जी लोक आहेत ती सोडायला तयार नसतात. आणि मग ती अहंता, आपण ज्याला अहंकार म्हणतो, तो अहंकार अगदी स्थूल पातळीपासून सुरू झालेला अहंकारापासून तर अगदी सूक्ष्म पातळीपर्यंत, ज्याला आपण मागच्या वेळेला त्याची व्याख्या केली होती की जो स्वतःला देह समजतो किंवा स्वतःचा देह सत्य मानून त्याच्यामध्ये रमतो, रंगतो, असुषु रमते इति असुरहा. इथे आसुरी भावाचा स्वभावाचा आश्रय करणार आहे त्याचा अर्थ असा आपण मागच्या वेळेला बघितला होता. हे सगळं कशासाठी शिकायचं असतं ते महत्वाचं आहे. कारण काय असतं की हे वर्णन ऐकताना आपल्याला असं वाटतं की अरे याचा तसा माझ्याशी काही संबंध नाही, कारण मी तर भगवंताची भक्ती करत आहे, माझी श्रद्धा आहे वगैरे असं आपल्याला वाटतं. आणि हे वाटणं एका दृष्टीने ठीक आहे. पण मी सुद्धा या गटामध्ये कुठेतरी बसतो का? आणि जर बसत असेल तर मी बसू नये याच्यासाठी मी काय केलं पाहिजे याच्यासाठी हे सगळं वर्णन ऐकायचं. जसं परमपूज्य मंदाती म्हणतात की जसं काय करायला हवं हे जसं ऐकायला हवं तसं काय करू नये हेही ऐकायला हवं.
कारण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं, काय करायला हवं हे ऐकता ऐकता काय करू नये हे न सांगितल्यामुळे ते आपण करून बसतो. आता त्याची कथा सांगत नाही मी, कारण आपली उजळणी सुरू आहे, त्यामुळे आत्ता कथा नको. तर हे जी विशेषणं लावलेली आहेत त्यातलं विशेषतः असुर याची जी व्याख्या आपण पाहिली, असुषु रमते, इंद्रियांमध्ये इंद्रिय गम्य जे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये जो रमणारा आणि रंगणारा त्याला असुर म्हटलेलं आहे. हे वारंवार सांगण्याचं कारण असं पुन्हा एकदा की आपण त्याच्यात जर कुठे बसत असू, सावध व्हायचं आहे. हा मुख्य विषय. आणि मग त्याचं वर्णन माऊलींनी पुष्कळ केलं आणि फार सुंदर ओव्या आपल्यासमोर त्या निमित्ताने आल्या होत्या. आपण बघितलं होतं की जेव्हा असा अहंकार रूपी भूताचा संचार होतो अशा लोकांच्या या अंतःकरणामध्ये की जे काहीच मानत नाहीत, ना धर्म नाही, नीती नाही, परमार्थ नाही, भगवंत नाही. भगवंताला शरण जाणं वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली. आपण पाहिली होती काही उदाहरणं, दुर्योधनाचं उदाहरण पाहिलं होतं, रावणाचं उदाहरण बघितलं होतं. शेवटपर्यंत रावण शरण गेला नाही. कितीतरी लोकांनी समजून सांगितलं त्याला. ते सगळं विचार केला आपण मागच्या वेळी. अगदी त्याचा इंद्राला जिंकणारा पुत्र सुद्धा मरून पडला युद्धामध्ये, मृत होऊन पडला. कितीतरी मंत्री मारले गेले. भाऊ रामाकडे गेला. मंदोदरीने समजून सांगितलं. सगळं आपण मागच्याला बघितलं होतं. पण शरण गेला का तो शेवटपर्यंत? शरण गेलेला नाही. काय जबरदस्त अहंकार असेल, कल्पना करा. एवढा अहंकार आपल्याजवळ निश्चितच नाही. म्हणूनच आपण रावण नाही आणि म्हणूनच आपल्यासाठी भगवंत अवतारही घेण्याची शक्यता नाही. पण असं जरी नसलं तरी माऊलींची जी ओवी आहे 104 क्रमांकाची, की ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. मी जरी रावण नसलो, त्या पातळीचा जरी अहंकार माझ्याजवळ नसला तरी माझ्या एक वैयक्तिक पातळीवरती जेव्हा मला माझ्या कर्तव्याचं विस्मरण होतं, माझ्या इंद्रिय निग्रहाचं वस्त्र मी फेडून टाकतो. माऊलींचे शब्द वापरतोय हा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे म्हटलेलं आणि पुढच्या अधोगतीची लाजही मला वाटत नाही आणि वेद जे कर्म करू नये म्हणतो तेच मी करण्याचा आग्रह धरतो, अशी माझी अवस्था होते. या सगळ्यात आपण कुठे बसायचं नाहीये. मी जशी मगाशी प्रस्तावना केली म्हणून वारंवार ही वर्णनं आपल्याला ऐकायची, कारण आपल्याला शुद्ध मराठीमध्ये आपल्याला डूज पण कळले पाहिजे आणि डोंट्स पण कळले पाहिजे. व्हॉट आर द डूज अँड व्हॉट आर द डोंट्स, दोन्ही महत्वाचे आहेत. विधी काय आहे आणि निषेध काय. त्यामुळे असे जे लोक असतात ते मनुष्य शरीराच्या गावाला खरं ज्या मुक्ती करता आलेले असतात. मग अशी मी जसं म्हणालो, भगवंतांनी आपल्याला हा मनुष्याचा देह देऊन जे सुचवलेलं आहे, त्याच्याकरता आपण या मनुष्य देहाच्या गावाला आलेलो आहोत. तो सगळा भाग टाकून देऊन काय करतात ही लोक, इंद्रियरूपी गावाच्या राजा रस्त्यावर उभं राहून देह मी आहे, गृहपुत्रादी माझे आहेत, अशी वेडेपणाची बडबड करून आपल्या भोवती कामक्रोधादी अनेक विकारांचा समुदाय जमवतात. हे वर्णन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपली पुन्हा एकदा नराधम, मूढ असं ऐकलं की आपल्याला अगदी मनातल्या मनात आपण ठरवूनच टाकतो, "हे माझ्यासाठी नाही आहे, ठीक आहे चालू द्या तुमचं." पण मंगेश दादा आता सांगतात तसं ऐकून घ्यावंच लागतं, असं नाही त्याचा अर्थ. हे वर्णन ऐकलं की वाटतं ना कुठेतरी की हो, मी आणि माझे 24 तास काय करत असतो. अखंड तेच तर सुरू असतं माझं. मी आणि माझे, मी आणि माझे. आणि त्याचा परिणाम काय होतो? कामक्रोधांचा जो विकार, त्याचा समुदाय जमतो स्वाभाविकपणे. कारण मी आणि माझे म्हटलं की हे आलेच. कारण इट इज काय म्हणतात शुद्ध मराठीत, पार्ट ऑफ द पॅकेज. मी आणि माझे मी करीन, पण मला कामक्रोध नको. नाही चालत. तशी व्यवस्थाच नाहीये. कारण मी माझे हेच त्याचं मूळ कारण.
हे आपण मागच्याला बघितलं होतं आणि आपण मागच्याला 16 क्रमांकाचा श्लोकही बघितला होता की मी जसं म्हणालो सुरुवातीला की मनुष्य, संपूर्ण मनुष्य जात भगवंतांनी त्याचे दोन गट केलेत. पहिला गट आपण आता ऐकला. मग दुसरा गट कोणता आहे? तर चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हा दुसरा गट भगवंतांनी आपल्यासमोर ठेवला आणि मागच्याला आपण हा श्लोकही बघितला, याचा अर्थही बघितला आणि आपण गीता दीपस्तंभ मधलाही अर्थ बघितला, त्यातलं विवेचन ऐकलं आणि आपण ओव्यांना मागच्याला सुरुवात करू शकलो नाही वेळेअभावी. ती आज आपण करणार आहोत. पण पुन्हा उजळणीचा भाग म्हणून हा जो दुसरा गट आहे, पहिल्या गटाला भगवंतांनी दुष्कृती असं नाव दिलं, त्यामुळे स्वाभाविकच दुसऱ्या गटाला काय? सुकृती. त्यामुळे सुकृतीनोर्जुन असा शब्दच आहे त्याच्यामध्ये, सुकृती. हा, हे त्याच्यात सुद्धा 4 प्रकार भगवंतांनी पाडलेले आहेत. चतुर्विधा भजन्ते माम. चतुर्विध याचा अर्थ 4 प्रकारचे पुण्यवान लोक हे माझे भजन करतात. त्याच्यामध्ये आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञान, 4 प्रकार आपण मागच्याला बघून झाले. आपलं उजळणी सुरू आहे आणि त्यांना पुण्यवान लोक माझे भजन करतात असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा की भगवंत स्वतः म्हणतात आहे की माझे भक्त आहेत, हे महत्वाचं. भगवंत मान्य करतात हे माझे भक्त आहेत. पण तरी सुद्धा ज्या अर्थी आपण विचार करू शकतो की भगवंतांनी 4 भाग पाडले, 4 विभाग त्यांच्यामध्ये सुद्धा केलेले आहेत, त्या अर्थी त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी फरक आहे. अगदी साधं गणित सरळ म्हटलं असतं की हे दुष्कृती आणि ते सुकृती, विषय संपला. असं नाही केलं भगवंतांनी. चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचे पुण्यकर्म करणारे सुकृती नरश्रेष्ठ काय करतात? आर्त. मागच्याला आपण बघितलं होतं, तरी पुन्हा एकदा आचार्यांची व्याख्या बघून घेऊया पटकन. आर्त म्हणजे आरती परिगृहित, असा आपण मागच्याला विचार केला की एखाद्या व्याधीमुळे, एखाद्या संकटामुळे, कधी काही नुकसान झालेलं असतं, कधी एखादा, मी जसं म्हणालो, व्याधी झाली असते, रोग, एखादं आपत्ती झाली असते, भय वाटत असतं, या इतक्या विविध कारणांनी जे भगवंताची भक्ती करतात त्यांना आर्त म्हटलेलं आहे. अर्थार्थी धन काम हो, सगळ्यात सोपं धन काम हो, एकदम सोपं समजायला, सोपं की ज्याला संपत्तीसाठी, मला पैसा हवाय, संपत्ती हवी आहे, नोकरी हवी आहे, त्यांना अर्थार्थी असं म्हटलेलं आहे. पुढे जिज्ञासू, भगवत तत्व ज्ञातुम इच्छती यह, अशी व्याख्या आपण मागच्याला बघितली होती. आणि शेवटी ज्ञानी, विष्णू हो तत्ववित, आचार्यांनी केलेल्या व्याख्या सगळ्यात महत्वाचं भाष्यामध्ये. त्यामुळे ज्ञानी याचा अर्थ आचार्याने काय केलेला आहे? तत्ववित. छान सुंदर शब्द आहे, तत्ववित, आत्मवित असं त्याला छांदोग्य उपनिषदामध्ये अजून एक शब्द आहे, आत्मवित असंही शब्द आहे त्याला, कारण दोन्हीचा अर्थ एकच. जो भगवंताला तत्वदृष्ट्या जाणतो, म्हणजे काय? भगवंताशी जो आता एकरूपच झालेला आहे, त्याला म्हणायचं तो भगवंताला जाणतो. असा ज्ञानी हा 4था प्रकार भगवंत मांडतात आहे. आणि त्यातलं महत्वाचं मागच्याला आपण जे बोललो होतो तेवढं बघूया आणि आजच्या अभ्यासाकडे वळू. की जे पहिले 2 आहेत, कोणते? आर्त आणि अर्थार्थी, यांना माझी प्राप्ती होत नाही असं भगवंत म्हणतात. आणि का होत नाही? तर अगदी साधं गणित आहे, कारण ते माझ्याकडे माझ्या प्राप्तीसाठी आलेलेच नाही. त्यांना एक तर त्यांच्या दुःख निवृत्ती करून हवी असते तात्पुरती, काहीतरी एखादं संकट आलेलं असतं, एखादी व्याधी आलेली असते, त्याच्यातून निवारण हवं असतं, वगैरे वगैरे, किंवा धनसंपत्ती हे हवं असतं. पण एक आहे, ते त्याच्यासाठी काय करत नाही? पाप करत नाही. मागच्याला बोललो होतो आपण.
धन मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणाला लुटता येतं, कोणाचा खून करता येतो, वाटेल ते करता येतं आणि पैसे कमवता येतात. पण असं ते करत नाही, म्हणून ते दुष्कृती नाही आणि म्हणूनच ते माझे भक्त आहेत. त्यांच्या पूर्वपुण्यामुळे त्यांना माझी भक्ती करावीशी वाटते, पण ते सकाम भक्त आहेत. आता अगदी सरळ शब्द वापरायचा झाला तर ते सकाम भक्त आहेत. आणि पुष्कळ आपल्याकडे सकाम भक्तीचा सुळसुळाट म्हणूया दिसतो. सुळसुळाट हा शब्द याच्यासाठी वापरला की संख्येने ते जास्त आहेत म्हणून. म्हणजे कुठे त्याच्यामध्ये असं कोणाला हिणवणं किंवा असा विषय नाही, पण संख्येने जास्त आहेत. पण हरकत नाही, कारण प्रत्यक्ष भगवंत स्वतः म्हणतात आहे की ते माझे भक्त आहेत. तेवढी पुण्य त्यांच्याकडे आहे की ते निदान माझी भक्ती करतात. ठीक आहे, सकामतेतून का होईना पण माझी भक्ती करतात. त्यामुळे त्यांच्या इच्छित कामनेचं फळ त्यांना मिळतं, भगवंताची प्राप्ती होत नाही. मग भगवंताची प्राप्ती कोणाला होते? ते जे दोन आहेत शेवटचे, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता त्याच्यातही गंमत अशी आहे की जिज्ञासू जो आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करतो. त्या ज्ञानप्राप्तीसाठी तो तळमळतो, विविध पद्धतीने तो भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग उपाय शोधून काढतो, साधना करतो म्हणूया, वगैरे वगैरे. आणि जो ज्ञानी आहे तो तर तत्वविदच म्हटलेला आहे. म्हणजे काय, भगवंताशी तो एकरूप झालेला आहे, भगवंताची प्राप्ती त्याला झालेली आहे, तरी तो भक्ती करतोय. आपण बोललो तो मागच्या. आणि गीतादीप स्तंभामध्ये एक महत्वाचं वाक्य आलं होतं, तेवढं पाहू आणि आजच्या ओव्यांकडे वळूया. गीता दीपस्तंभ असल्यामुळे थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला, पण दुष्कृतींचा विचार करताना एक ब्रह्मजी काकांचं वाक्य होतं की अचेतन माया ज्या चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे, त्याला ओळखून तद्रूप झाले तरच मायेचा प्रभाव नगण्य होतो. नेहमीप्रमाणे फार मोठा आशय व्यक्त करणारं एक विधान. कारण आपल्याला जर दुष्कृतीकडून सुकृतीकडे जायचं असेल, मी जसं मगाशी म्हणालो, आपण पूर्णपणे दुष्कृतीत बसत नसू, पण त्यातल्या काही छटा, त्यातले काही स्वभाव विशेष अजूनही माझ्या अंतःकरणामध्ये असतील. म्हणून आपण असुरची व्याख्या प्रत्येकाला बघतो आहोत, असुषु रमते इति असुरहा. अजूनही मी रमत असेन या देहामध्ये, विषय सुखामध्ये, हे जग सत्य समजून, वगैरे वगैरे. तर मी त्या प्रमाणात, तेवढ्या प्रमाणात अजूनही दुष्कृती गटात मोडतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि दुष्कृतीकडून सुकृतीकडे, आणि सुकृतीमध्ये सुद्धा ते 4 गट आहे. त्याच्यातून जर मी आर्त आणि अर्थार्थी याच्यामध्ये असेन, बसत असेन, तर तिथून मी जिज्ञासू आणि ज्ञानी यांच्याकडे माझा प्रवास जर मला करायचा असेल तर काय करायला पाहिजे? तो प्रवास मला मुळात करण्याची वेळ आली आणि तो अजून जर होत नसेल तर का होत नाही? त्याचं कारण माया. आणि ती माया ज्या चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे, त्याला ओळखून त्याच्याशी तद्रूप झाले तरच मायेचा प्रभाव नगण्य होतो. मागच्या आपण बोललो माया नष्ट होते असं म्हटलेलं नाही, तिचा प्रभाव नगण्य. आणि माया म्हणजे काय? ते नासे लोभ मोह, आशा तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाच्या तुकाराम महाराजांचा अभंग आपण मागच्याला बघितला होता. तो एवढ्यासाठी आठवण करून दिली की माया आपण शब्द खूप वेळा ऐकतो, पण नेमका माया म्हणजे काय, ती ओळखायची कशी, त्याचा बंदोबस्त कसा करायचा, यासाठी आपण हे सगळं मागच्याला बघितलं होतं. त्याच्यावरच्या ओव्या बघूया माऊलींच्या. म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध, मज भजले जिही आत्महित केले वाढते गा. माऊली म्हणते की म्हणून हे मायाग्रस्त लोक मला चुकले. मायेने सुरुवात केली आहे माऊली. मायाग्रस्त लोक मला चुकले. पुन्हा पुन्हा मी आठवण करून देतोय की दुष्कृती, सुकृती, सुकृतीतले 4 प्रकार, याच्यात जर मी कुठे बसत असेल, समजून चालायचं की तेवढ्या प्रमाणात मी मायेच्या प्रभावाखाली आहे. म्हणून मायाग्रस्त लोक मला चुकले आणि माझे भजन करीत नाही. आता ज्यांनी स्वतःचे वाढते कल्याण केले आहे, मौलींचे शब्द फार महत्वाचे आहेत. असे जे 4 प्रकारचे भक्त माझे भजन करतात, त्यांचा प्रकार तू ऐक. काय म्हटलंय ओवीमध्ये?
जिही आत्महित केले वाढते गा. म्हणून महाराजांनी अर्थ काय केलाय? स्वतःचे वाढते कल्याण. वाढते शब्दामध्ये काय सुचवलेलं आहे? कर्मविकास. आणि म्हणून मी सारखंच ती मांडणी करतोय की आर्त म्हणजे इथला क्रम वेगळा आहे. मी तो क्रम बदलून घेतोय, कारण आपल्याला कर्मविकासाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आर्त, अर्थार्थी, मग जिज्ञासू आणि मग ज्ञानी, असा आपला प्रवास झाला पाहिजे. कारण आपण, मी जसं म्हणालो, बहुतांश आपण सगळे सुकृती आहोत. थोडंफार दुष्कृती कुठे असू तर आपण निदान आपला तो प्रयत्न सुरू आहे असं म्हणूया. पण सुकृतीमध्ये सुद्धा आज आपण पहिल्या 2 गटात बसत असू, आपल्याला सकामतेकडून आपल्याला आता निष्कामतेकडे, ज्याला निष्काम भक्ती असं म्हणतात, ज्याला केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली भगवंताची भक्ती. आता भगवंता मला दुसरं काही नको, आता फक्त तूच मला हवाय, अशी केलेली भक्ती, इकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून वाढते, आणि जसं ज्या प्रमाणामध्ये माझी ती भक्ती वाढत जाईल त्या प्रमाणात माऊली म्हणते आपलं वाढतं कल्याण होणार आहे. 109 क्रमांकाची ओवी. तो पहिला आर्त म्हणीचे, दुसरा जिज्ञासू बोलीचे, तिजा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा. या चारातील जो पहिला त्याला आर्त म्हणू, जो दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी असे जाण. पुढे माऊली म्हणतात तेथ आर्त तो आरतीचिनी व्याजे. आता माऊलींनी व्याख्या करायला सुरुवात केली. तेथ आर्त तो आरतीचिनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भसे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. माऊलींनी काय केलंय? 110 क्रमांकाच्या ओवी पहिल्या तिघांचंच वर्णन केलं बरं का, लक्षात आलं असेल तर. ज्ञानाचं वर्णन या केलेलंच नाही. का नाही ते आपल्या लक्षात येईल, कारण पुढचा जो श्लोक आहे 17 क्रमांकाचा, तो त्या ज्ञानाचीच महती गाणार आहे, त्याचंच वैभव सांगणार आहे. आणि त्याच्यावरती अर्थातच मौलींनी भरपूर भाष्य केलं आहे, जे आपण बघणारच आहोत. पण त्याआधी या 110 क्रमांकाच्या ओवीचा अर्थ बघू. तिथं आर्त तो आरतीचिनी व्याजे, की त्यांपैकी पहिला आर्त भक्त आहे. तो भय, व्याधी इत्यादी आपत्तींची निवृत्ती होण्याच्या उद्देशाने माझे भजन करतो. आणि त्याचं उदाहरण दिलंय की वस्त्र हरण प्रसंगी श्रीकृष्णाचा धावा करणारी द्रौपदी, आर्त भक्ताचं उदाहरण. त्या संकटामध्ये जेव्हा ती सापडते आणि तिच्या लक्षात येतं की महापराक्रमी असतं ना, होतेच महापराक्रमी. त्यामुळे त्यांच्या आश्रयाला ती सर्वप्रथम गेली होती मनाने. जेव्हा तिच्या लक्षात आलं की माझे महापराक्रमी 5 पती सुद्धा माझं काहीही मदत या क्षणी करू शकत नाहीत, त्या क्षणी तिने जो धावा श्रीकृष्णाचा केला, त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? आर्त. दुसरं तिने दिलंय मकरग्रस्त गजेंद्र इत्यादी आर्त भक्त होते. आहे गजेंद्राची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरचं कीर्तन सुद्धा आपण गजेंद्र आख्यान ऐकलं असेल आहे. त्याच्याही तेच लक्षात येतं. इथे एक आपल्याला लक्षात येतं पहा गंमत, की जेव्हा इतर सर्व आश्रयांचा, जेव्हा तो भक्त जेव्हा त्याच्या लक्षात येतं, आपला त्याला भक्त म्हणायला हरकत नाही, कारण भगवंतांनीच त्याला भक्त म्हटलेलं आहे, सुकृती म्हटलेलं आहे. पण त्यांनी काय केलेलं असतं? इतर सर्व आश्रय जगातले याचे यावत त्यांनी धरलेले असतात, घेतलेले असतात. पण ते आश्रय जेव्हा आपल्या कामात येत नाही, हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं त्या भक्ताच्या, आणि म्हणून इथे गजेंद्राचं, द्रौपदीचं उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा मग फक्त ते भगवंताचा जेव्हा अत्यंत आर्ततेने धावा करतात, त्यांना म्हणूनच तो शब्द आहे आर्ततेने धावा. आर्ततेने म्हणजे आपण कल्पना करू शकतो ती जी मनाची भूमिका असते की आता तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, पण तेवढी आर्तता चित्तामध्ये निर्माण होण्यासाठी तसा तो प्रसंग, आणि म्हणून त्यांना आर्त भक्त असं म्हटलेलं आहे. पुढे जिज्ञासू तो जाणावया लागे, माऊली म्हणते. म्हणजे जिज्ञासू म्हणजे आत्मज्ञानाची इच्छा करणारा जो भक्त, तो ज्ञानाकरता माझी भक्ती करतो.
उदाहरण दिलंय कंसामध्ये, मुचकुंद आणि जनक हे जिज्ञासू भक्त होते. आता मुचकुंद राजाची कथा, कालयवनाची कथा म्हणजे आपल्या सगळ्यांनी कदाचित ऐकली असेल. सगळ्यांनी नाही, काही जणांनी, बहुतांश लोकांनी ऐकली असेल. की तो त्या गुहेत झोपलेला असतो, गोपाळकृष्ण तिथे पोचतात आणि त्याच्याकडून कालयवनाचं मृत्यू ठरलेला असतो वगैरे वगैरे. पण मुद्दा हा आहे की आत्ताच्या याच्यात त्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे, कारण त्याला अनेक प्रकारची प्रलोभनं भगवंत दाखवतात. की तू वर माग, मी तुला हे देतो, ते देतो. ते सगळं कालयवन तो भस्म झाल्यानंतरची गोष्ट आहे. जेव्हा तो मुचकुंद राजा डोळे उघडतो आणि त्याला भगवंताचं दर्शन होतं, तेव्हा तो विचारतो की आपण कोण आहात वगैरे. सगळा संवाद झाल्यानंतर तो फक्त भगवंताचीच प्राप्ती मला हवी अशी इच्छा व्यक्त करतो. भागवतामध्ये तो श्लोक आलेला आहे. तो श्लोक असा आहे, प्रलोभितो वरेर्यत्व मग मग प्रमादाय विद्धितत्, न धीर मय्येक भक्ताना माशिर्भिर्भिद्यते क्वचित. दशमस्कंध अध्याय 51 मध्ये 60 क्रमांकाचा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, हा श्लोक भगवंतांच्या मुखी आहे. प्रलोभितो वरैर्यत्व मग प्रमादाय विद्धितत्, न धीर्मयैक भक्ताना माशिर्भिर्भिद्यते क्वचित. की मी तुला वर देण्याचे प्रलोभन दाखवले, ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी. आणि पुढे जे म्हणतात आहे की माझे जे अनन्य भक्त असतात, आता महत्वाचं वाक्य आहे, लक्षपूर्वक ऐका. माझे जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैर भैर होत नाही. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. एक, नेहमीप्रमाणे आपल्याला एक अतिशय सुंदर याच्यामध्ये निकष प्राप्त होतो की कामनेमुळे जर माझी चित्तवृत्ती सैरभैर होत असेल, तर भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे मी भगवंताचा अनन्य भक्त नाही. म्हणजे जर कुठे असं मनामध्ये शंका येत असेल की मी तर स्वतःला समजतो अनन्य भक्त, किंवा मी आहे की नाही हे ओळखायचं कसं, भगवंत त्या राजा मुचकुंदाचं काय करतात आहेत, वर्णन करतात आहेत, कौतुक करतात आहेत. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, जिज्ञासू, ज्ञानी भक्त. आणि ते अजून एक महत्वाची गोष्ट, मी जसं म्हणालो दोन महत्वाच्या, त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट इथे तो शब्द आलाय, न धीर मय्येक भक्तानाम, म्हणजे एक भक्तानाम, एक भक्ती. आणि हाच शब्द पुढच्या श्लोकामध्ये आपल्या समोर येणार आहे, एक भक्तीर विशिष्यते. फार महत्वाचा शब्द आहे, त्याचा आपण वर्णन ऐकू पुढच्या श्लोकात. पण हाच शब्द पहा भागवतातही कसा आलेला आहे. तिथे त्याला एक भक्ती कसं म्हटलेलं आहे. एक भक्ती याचा अर्थ बघू, पण हाच अर्थ की ज्याला फक्त आता भगवंतच हवाय, दुसरं काहीही नको. असं आहे का आपलं? करा बरोबर विचार. असं होतं का आपलं? कदाचित भगवंताला मागायला जात नसू आपण, कारण अनेक गोष्टी आहेतच आपल्या जीवनात आपल्या प्रारब्धानी म्हणून. पण तरी सुद्धा किती किती गोष्टी मला हव्याच असतात. तरी पण हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, ते तसं नको, ते तसं नको. डॉक्टर काका म्हणतात फारच महाभाग, त्याला तसं नको आणि तिला तितकं नको. हे सुद्धा मीच ठरवायचं कोणाला किती मिळालं पाहिजे. फार महाभाग असेल तर आपलं तेही होतं की मला इतकं पाहिजे, इथपर्यंत समजू शकतो, पण त्याला तितकं मिळता कामा नये, ही पण भानगड असते. हे सगळं आपल्याला शिकत जायचं आहे. खरा परमार्थ कशाला म्हणतात. मग ते भजन काय, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, आहे ना भजन. देव अशानं भेटायचा नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. इतकं सोपं नाही आहे देवाची देवाची प्राप्ती. जिज्ञासू, फक्त ज्ञानाकरता म्हणजे भगवंताच्या प्राप्ती करता. असा राजा मुचुकुंद आणि राजा जनक, गंमत पहा, दोघे राजे होते. हे सगळ्यात महत्वाचं काय, एक योगायोग. म्हणजे काय, राजा असून सुद्धा
काही बिघडलं नाही त्यांचं. कारण राजा असणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग होता. मला नोकरी असणं कर्तव्याचा भाग आहे. प्रापंचिक कर्तव्य आहे. चरितार्थाचं साधन हवं. नोकरी करतोय, धंदा करतोय, सावतामाळी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई सोडून दिलं का त्यांनी? जाऊन भजन करत बसले का पंढरपुरात? अहो, पंढरपूरला एकदाही गेले नाही दर्शनाला. जाऊ दे, ती कथा सोडून देऊ. आले नामदेव भेटायला. असा कोण आहे की याला भगवंताची प्राप्ती झाली? आणि का हो, किती वाऱ्या केल्या तुम्ही पंढरीच्या? सावतामाळी म्हणतात, मी एकदाही पंढरीला गेलो नाही. कशा आपलं चुकत जातं हा सगळं. आपले जे गैरसमज असतात, नेमका भगवंताची प्राप्ती करण्याचा जो मार्ग आहे तो सोडून मग ते करू नये का? तसं असतं तर पंढरीची वारी सांगितलीच नसती करायला. नेसेसरी बट नॉट सफिशियंट, असा त्याचा अर्थ होतो. तिसऱ्या त्या अर्थार्थी भक्ताकडून तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी, भोगाचे साधन असलेल्या द्रव्याधिकांच्या प्राप्तीची इच्छा केली जाते. कंसात उदाहरणं दिली आहेत. सुग्रीव, माहिती आहे आपल्याला सुग्रीव? झाली ना प्रत्यक्ष भेट प्रभू श्रीरामचंद्रांची. म्हणाला का तो, मला तुमचा भक्त व्हायचा, मला तुमचीच प्राप्ती हवी, मला फक्त तुम्ही हवे आहात, असं म्हणाला का? नाही, त्याला काय हवं होतं? राज्य हवं होतं. त्याच्यासाठी वालीचा वध वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला. दुसरं, त्यांनी सुदामा आणि ध्रुव हे अर्थार्थी भक्त होते असं म्हटलंय. खरं सुदाम्याची फार सुंदर कथा भागवतात अर्थातच येते. आपल्याला माहिती आहे की तो इतकं 18 दारिद्र्य की एक दिवस त्याची पत्नी सुद्धा, तिचा सुद्धा धीर सुटतो आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणते की तुमचा प्रिय मित्र जो एवढा राजा आहे, एवढा इतकं ऐश्वर वैभव त्याच्याजवळ आहे आणि तो ब्राह्मण भक्त आहे असं तुम्ही सांगता, मग तुम्ही त्याच्याकडे जा. त्यामुळे खरं तो स्वतःसाठी गेला नव्हताच. नव्हे, त्यांनी तिथे गेल्यानंतर काही मागितलं सुद्धा नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याला खरं म्हणावं का अर्थार्थी, असा एक माझ्यासमोर प्रश्न आहे, पण इथे दिलेला आहे. पण ध्रुव आणि सुग्रीव नक्कीच याच्यात बसतात, कारण ध्रुवाला सुद्धा काय हवं होतं? अढळ असं राज्यपद हवं होतं. अपमान झालेला होता, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी भगवंताची भक्ती केली होती. त्यामुळे भागवतातला हा जो श्लोक होता फार महत्वाचा होता. पुढच्या श्लोकाकडे वळूया. भगवद्गीतेतल्या 17 क्रमांकाचा श्लोक मी तो वाचतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं स च मम प्रियः. पदच्छेद आहे त्याचा. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती ही, मगाशी मी शब्द म्हणालो तो, विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिन अत्यर्थम अहम सच मम प्रिय. पदच्छेद अर्थ आहे की त्या 4 भक्तांमध्ये भगवंताचे ठिकाणी समाधियुक्त राहणारा आणि एकमात्र भगवंताचीच भक्ती करणारा ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे. कारण ज्ञान्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. भगवंतानी आता भरभरून त्या ज्ञानाचं वर्णन करायला सुरुवात केली. 17 क्रमांकाचा श्लोक. तेषाम म्हणजे त्या 4 भक्तांमध्ये भगवंताच्या ठिकाणी समाधियुक्त, नित्ययुक्त जो शब्द आलाय ना, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, नित्ययुक्त म्हणजे समाधियुक्त राहणारा आणि एक मात्र भगवंताचीच भक्ती करणार म्हणजे एक भक्ती ही, असा ज्ञानी म्हणजे ज्ञानी भक्त विशिष्यते म्हणजे ही म्हणजे कारण, ज्ञानिनः म्हणजे ज्ञान्याला, मी अत्यंत प्रिय आहे, अहम अत्यर्थम प्रिय, आणि च म्हणजे आणि, सह मम प्रिय, हा तो मला अत्यंत प्रिय आहे. त्या ज्ञानाचं वैभव आता भगवंत प्रत्यक्ष आपल्या मुखाने त्याचं
गुणगान गातायत. त्या एक भक्तीची व्याख्या पहा आचार्य काय करतात आहे. अन्यस्य भजनीयस्य अदर्शनाद अतः. अन्यस्य भजनीयस्य अदर्शनात अतः म्हणजे भजण्या योग्य दुसरे काही नाही. भजन या शब्दाचा अर्थही समजून घ्यावा लागतो. तर असं वाटतं की भजन तर मी भगवंताचंच करतो. आपण आरती करतो, भाग्यवान असू तर आपण देवपूजा वगैरे करत असू, किंवा आपल्या परेच्छा प्रारब्धाने घरात कोणी करत असेल आणि आपल्याला आरतीला उभं राहावं लागत असेल, विनोदाने मी शब्द वापरला तर आरती तशी पण मिळू शकते आपल्याला, दुसरं कोणी करताय आणि आपण जाऊन टाळ्या वाजवल्या. आपण करतो की नाही भजन भगवंताचं. मग असं इथे का म्हटलेलं आहे की दुसरं भजण्या योग्यच नाही असं ज्याचं झालेलं आहे. मगाशी मी जे म्हणालो ना, मी आणि माझं, याला भजनच असं म्हणतात. म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता अशी आरती म्हणणं किंवा संतांनी लिहिलेली पदं म्हणणं म्हणजे भजन म्हणणं, हा त्याचा एक पैलू झाला. भजन याचा अर्थ, आपण म्हणतो ना एखाद्याला, काय 33 भजन लावलं रे तू, असं म्हणतो की नाही आपण. भजन लावलं म्हणजे 33 गोष्ट तू का मला 4 वेळा सांगतोयस. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण अखंड सातत्याने विचार करतो, चिंतन करतो, ज्या ज्या गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा ठेवतो, त्याला म्हणायचं त्याचं भजन करतो त्या गोष्टीचं. आता करायचा विचार, मी संसाराचं भजन करतो बहुतांश वेळेला. मी जसं म्हणालो, कर्तव्य करणं वेगळं, भजन वेगळं. म्हणून मी एवढं विश्लेषण त्या शब्दाचं त्याच्यासाठी करतोय, कारण आपण सर्वजण आपण प्रापंचिक आहोत. पूज्य काका नेहमी स्मरण करून देतात की आपण संन्यासी नाही. संन्याशासाठी असलेलं तत्वज्ञान आपल्यासाठी नाही. त्यामुळे कर्तव्य आपल्याला असणारच आहे, पुष्कळ कर्म करायचे आहेत, पण भजन वेगळं आणि कर्तव्य म्हणून केलेलं कर्म वेगळं. आणि मी संसाराचं भजन करतो एक ओळखण्याचा एक साधा निकष, इतके वर्ष झाले अजूनही नामस्मरणात माझं चित्त लागत नाही, आहे की नाही परिस्थिती. ध्यान साधत नाही का? सांगा बरं, काय अडचण काय आहे? कोणी तुम्हाला त्रास देत आहे? कोणी उठवत आहे तुम्हाला नामस्मरणातून? काय म्हणजे बाहेरची काय परिस्थिती तुम्हाला त्रास देते? काहीच नाही. मग परिस्थिती कोणती आड येते? आतली. मग आतली काय येते आहे? आलं लक्षात. भजन तिकडलं सुरू आहे. ते भजन याच्या भजनाच्या आड येतं, कारण एका वेळेला एकच भजन होऊ शकतं. ह्याला म्हणायचं भजन. आपण किती शुद्ध मराठीमध्ये लाईटली घेतो का भजन शब्द. कारण असं वाटून जातं भजन तर मी करतो भगवंताचं. कुठे करतो? त्याचं भजन म्हणजेच नामस्मरण करण्यासाठी मी जेव्हा बसतो किंवा बसते, वर्षानुवर्ष बसते आहे अजूनही, त्याचं कारण आहे मला फक्त तोच हवा. हे कुठे ठरलंय माझं? हे ठरलेलंच नाही आहे. फक्त बौद्धिक पातळीवरती सद्गुरूंनी मला साधन दिलेलं आहे, किंवा आता मला बौद्धिक पातळीवरती ते कळलेलं आहे, पटलेलं आहे की नाही, मी नामस्मरण केलं पाहिजे म्हणून नामस्मरण करणं वेगळं. आणि भगवंताचं मला प्रेम आहे, त्या प्रेमातून कधी एकदा मी नामस्मरणाला बसते आहे, इतकी ओढ लागणं आणि मी नामाला बसणं, किती फरक आहे. याला म्हणायचं एकभक्ती. याला म्हणायचं एकभक्ती. याला म्हणायचं की आता भजण्यायोग्य दुसरं काही नाही असा निर्णय होणं. आणि ज्ञानीभक्त श्रेष्ठ का आहे? भगवंत सांगतायत की ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे. मगाशी मी आता जे बोललो की आपल्याला भगवंत प्रिय आहे म्हणून नाही आपण नाम करीत त्याचं. आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं आहे, मला कळलं आहे, पटलं आहे, म्हणून मग मी ते मोजतो. आणि मोजण्याकडे माझं जास्त लक्ष असतं. मोजण्यावर आक्षेप नाहीये, पण 12 माळा रोज जप करायचा. त्या रामाचं स्मरणच नसतं. स्मरण फक्त 4च झाल्या का? मला वाटलं 6 झाल्या. 4 झाल्या का 6 झाल्या? आता 2 जास्त केल्या समजा, 12 ऐवजी 14. तो कोपण आलाय का भगवंत? पण मोजण्यातच रस आहे, कारण त्या संख्येतच मला. आणि मग डॉक्टर काका जसं म्हणतात, मग ती माळ ठेवून दिली जाते, त्या माळेबरोबर तो रामही तिकडे. माझा आणि रामाचा दिवसभर संबंध राहत नाही, कारण मी काय केलेलं आहे, माझं काम केलंय नामस्मरणाचं चेक.
तसं अनेक दिवसभरात आपण कामं करत असतो, त्यातलं अजून एक काम म्हणजे नामस्मरण, असं त्याला कामाचा दर्जा प्राप्त होतो. आणि संसाराच्या बाबतीत मात्र अजिबात चालत नाही, अत्यंत प्रेमाचा विषय. असं त्या ज्ञानाचं नसतं. भगवंत म्हणतात आहे तो ज्ञानी भक्त का श्रेष्ठ आहे, कारण त्या ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे. आचार्य भाष्य करतात, प्रियो हि यस्मात् अहम आत्मा ज्ञानिन अतः तस्य अहम अत्यर्थम प्रिय. कारण मी ज्ञानाचा आत्मा असल्याने त्याला अत्यंत प्रिय आहे. खूप बारकावा आहे बरं इथे. आपल्याला सुद्धा अनेक गोष्टी प्रिय असतात, पण प्रियतेमध्ये सुद्धा तरतम भाव असतो. आपल्याला अनुभवाचे विषय, एखादी गोष्ट आपल्याला अतिप्रिय असते, एखादी कमी प्रिय असते, तरतम भाव असू शकतो. पण आपल्या सर्वांना एक गोष्ट अत्यंत प्रिय आहे, अत्यंत. कारण तो वेदांताचा सिद्धांतच आहे, प्रियो ही आत्मना. आपण सर्वांना आपण स्वतः प्रिय आहोत की नाही विचार करा. बृहदारण्यक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला मैत्रेयी उपदेश करतायत. आणि तो उपदेश करताना याज्ञवल्क्य तिला सांगतात आहे की अगं मैत्रेयी, नवऱ्याला जी पत्नी प्रिय असते ती पत्नी करता प्रिय नसते, स्वतः करता प्रिय असते. पत्नीला जो पती प्रिय असतो तो पती करता प्रिय नसतो, स्वतः करता प्रिय असतो. भावाला जो दुसरा भाऊ प्रिय असतो तो स्वतः करता असतो, भावा करता नसतो. अशी मोठी यादी दिलेली आहे, फार मोठी यादी दिलेली आहे. आणि मग शेवटी या सगळ्याचा काय म्हणूया निष्कर्ष सांगतात आहे. निकष नाही, निष्कर्ष, की नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. म्हणजे आईला मुलगा स्वतः करता प्रिय असतो, मुला करता नाही. हे वाक्य परमपूज्य काका म्हणतात कदाचित कठोर वाटू शकतं, कारण मातृवात्सल्याचे अनेक गोडवे आपल्याकडे गायल्या जातात, ती गोष्ट खरी आहे. पण कुठल्या दृष्टीने वेदांत कसा विचार करतो बघा. आई जेव्हा मुलाकरता एखादा त्याग करते किंवा मुलाचं इतकं ती सगळं करते, ते करण्यातून तिला आनंद मिळतो, हा विषय आहे. त्यागच करते बरं का ती मुलाकरता, फार मोठा त्याग करते, म्हणून तर आईच्या प्रेमाचे एवढे गोडवे गायला गेलेले. पण हे करत असताना तिला आनंद मिळतो त्याच्यामध्ये, मुलासाठी त्याग करण्यामध्ये. मुद्दाम आई आणि मुलाचं नातं घेतलं, कारण सर्वात ज्या नात्याचे गोडवे गायले जातात, बाकी याच्यातनं सगळ्याच नात्यांचा आपण तसा विचार करू शकतो. म्हणजे आपण भोग जरी घेतला एखाद्या गोष्टीचा किंवा त्याग जरी केला, तरी त्याच्यात मला आनंद मिळतो म्हणून आपण करतो. म्हणजे पुन्हा आत्मा नसतो कामाय सर्वं प्रियं भवती. काय अप्रतिम आणि अल्टिमेट ज्याला म्हणतात शुद्ध मराठीत सिद्धांत आहे वेदांताचा. स्वतः करता का? कारण आत्मा स्वतः माझा जो, मी स्वतः स्वतःला सर्वात जास्त प्रिय असतो. मी एकदा बोललोय होतो की अगदी आत्महत्या करणाऱ्या माणसाचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी तो का करतो स्वतःचं जीवन सुद्धा तो संपवायला तयार होतो, इतका तो स्वतःला स्वतः प्रिय असतो. कारण त्याच्या सुखाच्या आड काहीतरी येत असतं जबरदस्त दुःख, आणि त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून तो नको तो मार्ग निवडतो, ज्याला आत्महत्या असं म्हणतो. पण तो मनुष्य जो स्वतःचं जीवन सुद्धा संपायला तयार होतो, त्याला सुद्धा हा नियम कसा लागू पडतो बा, आत्मा नसतो कामाय सर्वं प्रियं भवती. आणि म्हणून मग पुढे याज्ञवल्क्य म्हणतात की आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य. सोडून देऊ आपण, बृहदारण्यक उपनिषदामध्ये खूप सुंदर याज्ञवल्क्यांनी मार्गदर्शन मैत्रेयीला केलेलं आहे. हे सगळं कशासाठी सांगितलं? हे समजण्यासाठी की तो ज्ञानी जो आहे तो भगवंत का म्हणतात आहे की तो मला का प्रिय आहे, तर त्या ज्ञानाचा आत्मा मी असल्याने त्याला अत्यंत प्रिय आहे. कल्पना करा, हे सगळं कशासाठी सांगितलं. आता हे दोन समीकरणं समोरासमोर मांडायची. मी स्वतःला अत्यंत प्रिय आहे,
कारण काय, आपण सर्वजण शेवटी कोण आहोत? त्या सुखाची प्रेरणा कुठून येते? पण त्या ज्ञानाच्या बाबतीत काय झालेलं असतं? मी त्याचा आत्मा झालेला असतो. म्हणजे काय, थोडक्यात तो माझ्याशी एकरूप झालेला असतो असं त्याचा अर्थ. आणि एकरूप झाल्यानंतर तो आता भक्ती करतोय. म्हणजे जणू काही तो भगवंतावरच आता तो प्रेम करतोय, कारण तो आणि भगवंत आता वेगळे राहिले नाही. इतकंच नव्हे, पुढे आचार्य म्हणतात, सच ज्ञानी मम वासुदेवस्य आत्मा एव इति मम अत्यर्थम प्रिय. म्हणजे तो सुद्धा मला तितकाच प्रिय आहे, कारण तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचा आत्मा आहे. थोडक्यामध्ये आम्ही दोघं काय आहोत आता? एक रूप आहोत. म्हणून त्या ज्ञानाला जितका मी प्रिय, तितकाच मला तो प्रिय आहे. इतका सुंदर अर्थ आणि या ज्ञानाचं जे वर्णन प्रत्यक्ष भगवंत करतायत, की तो ज्ञानी का मला सर्वात प्रिय आहे किंवा त्याला सर्वात श्रेष्ठ का म्हटलं. आणि मग माऊलींची ओवी आहे 111 क्रमांकाची. मी जसं म्हणालो, मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी अजो. मगाशी मी जसं म्हणालो, की 16व्या क्रमांकाच्या श्लोकावर भाष्य करताना माऊलींनी ज्ञानाचं वर्णनच नाही केलं. का? कारण आता येणार आहे भरपूर या 17 क्रमांक श्लोकाच्या निमित्ताने. मग चौथीच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी अजो. की मग चौथ्या ज्ञानी भक्ताचे ठिकाणी स्वार्थ बुद्धीने काहीच कर्तव्य नसते. म्हणून ज्ञानी जो भक्त आहे तोच एक खरा भक्त आहे. काय म्हटलंय वाक्य? ज्ञानी जो आहे, जो ज्ञानी असतो, म्हणजे जो तत्ववित असतो, मगाशीचा शब्द वापरायचा झाला तर, ज्यांनी भगवंताला एक रूपत्वाने जाणलेलं असतं, म्हणजे समर्थांच्या भाषेमध्ये जो विभक्त नसतो. आता तो भगवंतापासून विभक्त नाहीच, म्हणूनच तो ज्ञानी आहे. आणि तरी सुद्धा तो भक्ती करतो आहे, म्हणून तो भक्त आहे. आणि महत्वाचं इथे म्हणतात की त्याला स्वार्थ बुद्धीने आता काहीच कर्तव्य नाहीये. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिता. मला नेहमीच आवडता श्लोक. आणि काय व्हायला हवंय परमार्थामध्ये, कुठे जायचंय आपल्याला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, कदाचित आज आपण तिथे नसू, पण गंतव्य स्थान काय आहे, काय झाल्याशिवाय मला भगवंताची प्राप्ती होणार नाही हे माहिती पाहिजे. कारण हा जो श्लोक मी नेहमी सांगतो, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिता अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मी आर्त आणि अर्थार्थी, आत्ताची भाषा वापरायची झाली, त्या गटातून मी पूर्णतः जोपर्यंत बाहेर पडत नाही, तोपर्यंत मी ज्ञानी तर जाऊ द्या, जिज्ञासू पण होत नाहीये. आणि जिज्ञासूची परिणती ज्ञानामध्ये होणार. आणि त्यामुळे इथे शब्द वापरले आहेत की त्याला आता स्वार्थ बुद्धीने काहीच कर्तव्य नाही. कर्तव्य म्हणून तो कर्म करताना दिसेल, भरपूर कर्म करेल. करतात की नाही सद्गुरू? किती ग्रंथ लिहिले काकांनी, किती प्रवचन केली. पण मी ग्रंथ लिहितो ही भूमिका आहे का तिथे? नाही. त्याला आता नैष्कर्म्य दशेतलं कर्म, शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं अगदीच तर, कर्म सुरू आहे. पण आता तिथे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती उरलेली नाही, जगत सत्यत्व भ्रांती उरलेली नाही. आता जे आहे ते फक्त कर्तव्य. आता उरलो उपकारापुरता, तुकाराम महाराज म्हणतात. आता लोकांचं कल्याण फक्त हाच हेतू. मग ते कल्याण ग्रंथ लिहून होत असेल, ग्रंथ लिहितील. प्रवचनातून होत असेल, प्रवचन करतील. मला प्रवचन करायचे म्हणून नाही, मी एवढे ग्रंथ लिहिले किंवा लिहायचे आहेत मला म्हणून नव्हे. म्हणून म्हणा, स्वार्थ बुद्धीने काहीच कर्तव्य त्याला नसतं, म्हणून तो ज्ञानी जो आहे तोच खरा भक्त आहे. 6व्या अध्यायातल्या श्लोकाची आठवण होते की नाही? कसं तत्वज्ञान सुसंगत पाय आहे सगळं. 6व्या अध्यायात काय श्लोक येतो? आरुरुक्षोर मुने योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते. केला होता आपण अभ्यास तेव्हा. कर्माची मर्यादा त्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे की जो योगारूढ होतो,
योगारूढ होतो म्हणजे आत्ताचं जे वर्णन सुरू आहे ज्ञानाचं तेच. शम कारण उच्यते, त्याला आता कुठलं कर्तव्य उरतच नाही. आणि मी जसं म्हणालो, कदाचित तो प्रापंचिक भक्त असेल, प्रपंचातली कर्तव्य त्याची सुरू राहतील, तो प्रपंचाचा भाग म्हणून, पण आता त्याची स्वतःची इच्छा म्हणून आता काही असं नाही. कारण इच्छा उरेलच कशाला? कारण इच्छा कशासाठी असते? सुखासाठी. जो सुखरूप परमेश्वर आहे त्याचीच प्राप्ती झाली मला, सुखाची इच्छा उरेलच कशाला? कल्पना करा किती तर्कशुद्ध विचार आहे. जिथून त्या सुखाची इच्छा उगम पावते, त्या सुखरूप परमात्म्याचीच जर मला प्राप्ती झाली, तर त्या सुखाच्या इच्छेच्या मागे धावेलच कशाला कोणी? त्यामुळे त्याला स्वार्थ बुद्धीने काही कर्तव्य नसतं. हा शब्द फार महत्वाचा आहे. याचा अर्थ कर्तव्य नसतं असा नव्हे, स्वार्थ बुद्धीने नाही, एवढा महत्वाचा. आणि तोच एक खरा भक्त आहे. ते तया ज्ञानाचेनी प्रकाशे फिटले भेदाचे कडवसे, मग मीची जाहाला समरसे आणि भक्त ही देवीची. अर्थ आहे की कारण त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने जगत, जीव, ईश्वर, ब्रह्म यांच्यातील परस्पर भेदांची पडछाया नाहीशी झालेली असते. मग ऐक्य भावाने तो मीच झालेला असतो आणि त्याबरोबरच भक्तही झालेला असतो. त्याची भक्ती घडण्याची देहेंद्रियादी साधने ज्ञान झाले तरी प्रारब्ध कर्मामुळे अवशिष्ट राहतात आणि त्याच्याकडून भक्तीची क्रिया देखील पूर्वसंस्कारांमुळे घडत असते. म्हणून तो ज्ञानी जसा असतो तसा त्याबरोबरच भक्तही असतो. हे पहा, आपण एकदा विचार केला होता, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. हा तर विचार आहेच, म्हणूनही भक्ती करायची आहे. पण इथे दुसराही मुद्दा मांडलेला आहे. काय? की तो ज्ञानी तर आता झालेलाच आहे, कारण तो माझ्याशी ऐक्य भावाने एकरूप झालेला आहे तो. पण तरीही तो भक्त असतो, कारण भक्ती त्याची घडण्याची देहेंद्रियादी साधनं हे ज्ञान जरी झालं तरी प्रारब्ध कर्मामुळे ती अवशिष्ट राहतात. मी जसं म्हणालो, प्रारब्ध कर्मामुळे आणि भक्तीच्या क्रियेच्या पूर्व संस्कारामुळे, की ज्या भगवंताच्या नामाने मला भगवंताची प्राप्ती करून दिलेली आहे, आता त्याची प्राप्ती जरी झाली तरी त्याच्या नामाची इतकी आवड असते की ते नाम तो घेत राहतो. मग आपल्याला कळतं डॉक्टर काका रामकृष्ण हरी का म्हणत असतात सारखे. त्यामुळे प्रारब्ध कर्म जे असतं, प्रारब्ध देहाला धरून असतं. जरी तो जीवनमुक्त झाला, जरी तो ज्ञानी झाला, जरी भगवंताशी एकरूप झाला, तरी जशी भक्ती तो करतो तसं ते प्रारब्ध, प्रारब्ध वशामध्ये त्याला इतरही काही कर्मी कदाचित करावे लागतील. आणि मगाशीच आपण राजा मुचुकुंद आणि राजा जनकाचं उदाहरण बघितलं. नवे मागच्याला आपण तेही एक कथा ऐकली होती. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असे ज्यांचं वर्णन करण्यात येतं, त्या शुकदेवांना, त्या शुक महाराजांना त्यांचं वैराग्य प्रमाणित करण्यासाठी कोणाकडे जावं लागलं होतं? राजा जनकाकडे. असा राजा जनक. पण प्रारब्धवशात राजा आहे, करतोय राजाचं कर्म, बिघडत नाहीये. आपल्या प्रापंचिकाच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे मांडणी. तर आपले फार कधी कधी विचित्र गैरसमज सुद्धा असतात परमार्थाबद्दल. म्हणून त्याच्यातच ते नष्टमानस, बहुमानस, समनस्क वगैरे सगळी वर्णनं जी येतात, जीवनमुक्तांचे प्रकार सांगितले त्याच दृष्टीने. शंका सुद्धा आली नाही पाहिजे कर्म करत असे असताना की अरे हा जीवनमुक्त आहे, असू शकेल, असू शकतो. कारण तिथे दंभाला वावच नाही, दाखवण्याचा काही प्रश्नच नाही. पण आतमध्ये हे सगळं असतं, ते आतमध्ये असतं. काही वरती लिहिलेलं असतं का गळ्यात काही अशी वेगळी माळ घातली जाते? काहीच नाही. त्यामुळे प्रारब्ध कर्मामुळे कर्म अवशिष्ट असू शकतं. इथे जे भक्ती घडण्याची जी साधन आहे देहेंद्रियादी, हे सुद्धा अवशिष्ट असतात. कारण काही ज्ञान झालं म्हणून काही देह संपतो का? परमपूज्य काका गमतीने म्हणतात, अशी शंका जरी आली असती ना तर लोकांनी परमार्थ सोडून दिला असता.
कुठे त्या भानगडीत पडतात. इतकी भीती मरणाची. झालं देवाचा अनुभव आणि संपलं, हे सगळं आटोपलं, आता काय करता, असं काही नसतं. कारण ते जर आटोपलं असतं तर आपल्याला सद्गुरू प्राप्ती झाली असते का, सद्गुरू राहिले असते काय जगामध्ये? नाही. त्यावेळी भक्तीची क्रिया देखील पूर्वसंस्कारामुळे घडत असते. आणि म्हणून तो ज्ञानी जसा असतो त्याचबरोबर तो भक्तही असतो, असं माऊली म्हणते. परी आणिकाची दिठी नावेक, जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. आता माऊली आपल्याला छान दोन दृष्टांत देत आहेत की सामान्य माणसाच्या दृष्टीला स्फटिक असूनही काही काळ तो पाण्याप्रमाणे भासतो. त्याप्रमाणे तो भक्तीची क्रिया करतो तेव्हा ज्ञानी नव्हे तर भक्त आहे असे वाटते. अर्जुना, असे त्याच्याविषयी सांगताना मोठे कौतुक वाटते. माऊली प्रत्यक्ष भगवंत वर्णन करतात आहे, काय सांगावं. भगवंतानी भक्ताचं वर्णन करावं त्याच्यापेक्षा काय मोठेपणा असेल त्या भक्ताचा. की वरवर तो भक्ती करताना दिसतोय म्हणजे तो इतर भक्तांसारखा, म्हणजे खरं त्याला शब्द आहे उपासक. इतर जे असतात त्यांना भक्त म्हणायचंच नाही, खरे ते उपासक आहेत कारण ते अजून विभक्त आहेत. पण हाही त्यांच्यासारखी भक्ती करतो असं वाटतं की हाही त्यांच्यासारखा आहे का काय, वरवर बघता, पण नाही. तो ज्ञानी असतो तरीही भक्ती करतो आहे. पुढे म्हणतात, जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे, सरी ऐक्या आला. की जसा वारा एकदा का आकाशात विराला म्हणजे मग त्याचा वारेपणा वेगळा उरत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी माझ्याशी एकरूप झाला म्हणजे त्याचा ज्ञानीपणा उरत नाही, पण भक्तपणा उरतो. तेवी भक्त हे पैज न सरे, जरी ऐक्य आला. कारण तो जरी माझ्याशी ऐक्य भावाला प्राप्त झाला तरी मी यावत जीव भक्त राहीन ही त्याची प्रतिज्ञा संपत नाही. सुंदर वर्णन आहे. बाकी ज्ञानीपणा उरत नाहीये कारण आता तो एकरूपच झालाय. मीच मी झालो हे वाक्य कसं वाटतं? तसं आहे ते. ज्ञानीपणा कसा उरेल? तो एकरूप झालेला आहे. पण एकरूप झाल्यानंतर सुद्धा तू देव मी भक्त हे द्वैत तो स्वीकारतो आणि याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञान झाल्यानंतर केलेली भक्ती. पण त्याचा भक्तपणा संपत नाही, तो भक्तपणा उरतो त्याचा. हे त्याचं एक छान भक्तीतला एक वैभव आहे भक्तीच्या प्रांतातलं, की अद्वैत अनुभवल्यानंतर सुद्धा द्वैत स्वीकारून तिथे देव आणि भक्त हे गोड नातं तिथे उरतं. जसं सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, अनेक संत आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले माहिती आहेत. जरी आणि पुढे माऊली त्याचं त्याच दृष्टांताचं अजून फार सुंदर स्पष्टीकरण पुढे देते की जरी पवन हालवुनी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. की जर पंख्याने वारा हलवून पाहिला तर तो आकाशापेक्षा वेगळा दिसतो. दिसतो म्हणजे जाणवतो की नाही आपल्याला. एरवी आकाश आणि वायू यांच्यात कार्यकारण भावमूलक अनन्यत्व असल्यामुळे तो वायू सहजच आकाशरूप जसा आहे. मधले मधनं असे थोडे डोंगर येत असतात. काय ते डोंगर नसतात खरं ते, पण आपल्याला सवय नसते या शब्दांची. 112 क्रमांकाची ओवी आहे, त्याच्यात फिटले भेदाचे कडवसे असं छापले गेलंय, ते कवडसे पाहिजे, एक दुरुस्ती. आपण 115 कडे आलो, येऊ पुन्हा. माऊली दृष्टांत देते की जरी पवन हालवुनी पाहिजे, की आपण समजा नुसते बसलोय, शांत आहे सगळं, मग वारा नाहीये का? आपण बसलोय, आपण कशामध्ये बसतो? आपण असं म्हणत नाही का मी आकाशात बसलोय म्हणून. पण आकाशाचा एक गुणधर्म आहे ज्याला अवकाश असं म्हणतात, आणि अवकाश याचा अर्थ पोकळी असा होतो. त्याला शुद्ध मराठीमध्ये स्पेस असं म्हणतात.
स्पेस अँड टाइम वगैरे म्हणतो ना, तसं म्हणलं की असे शब्द म्हणणं म्हणणं वापरले ना की एकदम सगळ्यांना असं वाटतं, काही काही जणांना तरी असं निदान नक्कीच वाटतं की बरं हा समथिंग मिनिंगफुल गोईंग ऑन, काहीतरी आपलं ज्ञानेश्वरी वगैरे स्पेस अँड टाइम, आपण एकदम स्वतःच आईन्स्टाईन वगैरे झाल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला. असो विनोदाचा भाग. पण स्पेस ही जी पोकळी अवकाश, हा आकाशाचा धर्म आहे. आकाश नावाचं जे पहिलं महाभूत आहे, आत्मा ना आकाश संभूत आपल्याला माहिती आहे, ती शेवटी पाठ आहे सगळं. आणि आकाशात वायू आहे की नाही, म्हणजे पहिलं महाभूत कोणतं निर्माण झालं? आकाश. त्याच्यानंतर आकाशापासून निर्माण झालेलं महाभूत कोणतं आहे? वायू. म्हणजे आकाश कारण आहे, वायू कार्य आहे. संपला, झाला आपला तो डोंगर ओलांडून. काय आला होता इथे? कार्य कारण भाव मूलक, दोघांमध्ये कार्यकारण भाव आहे. संपला विषय. मुद्दा एवढाच सांगायचा आहे की जसं आपण नुसते बसलो आहोत, मी विषय तिथून सुरू केला होता की आपण आकाशात बसलोय, अवकाशात बसलोय असं आपण म्हणत नाही, पण प्रत्यक्षात आपण अवकाशातच बसलो असतो. नाही आपलं हा अवकाश जर नसतं, आकाश नावाचं जर ते महाभूत निर्माण झालं नसतं तर आपणच नसतो. पण जसं त्याच्यात तो वायू पण असतो, कारण त्याचंच कार्य आहे ते. आकाशाचं कार्य वायू हे त्याचं आहे, आकाश त्याचं कारण आहे. तो असतो पण आपल्याला तसा जाणवत नाही. पण जर आपण जसं पंखा घेतला आणि जर असं हलवलं की लगेच वाऱ्याची कशी जाणीव होते आपल्याला, तसं माऊली दृष्टांत देते की तो वायू जसा सहजच आकाश रूप आहे, पण पंख्याने जर आपण वारा घेतला तर तो आकाशापेक्षा वेगळा जाणवतो. तैसे, हा झाला दृष्टांत. तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे, परी आंतर प्रतिती धर्मे मीची झाला. की त्याप्रमाणे तो ज्ञानी शरीरात असतो, पण प्रवृत्तीरूप भक्ती कर्मामुळे तो बाह्यतः माझा भक्त आहे असे वाटते, परंतु आतील निवृत्तीरूप ज्ञानधर्मामुळे तो मीच झालेला असतो. तैसे शरीरी हन कर्मे, शरीराने कर्म करत असेल तो, मी जसं मगाशी सगळं जे सद्गुरूंचं वर्णन केलं, तो भक्तीचं कर्म करत असेल, तो अजून जी काही कर्म प्रारब्धवशामध्ये त्याच्या त्या ज्ञानाच्या वाट्याला आलेली आहेत ती तो करतही असेल. तैसे शरीरी हन कर्मे, फार सुंदर उभी आहे. अनेक आपले जे गैरसमज असतात त्यातला एखादा कुठे गैरसमज असेल तर हा दूर करणारा, की ज्ञान झाल्यानंतर मनुष्य जडवत होतो का? नाही, कर्म सुरू राहू शकतात. तो भक्त ऐसा गमे, त्याला नेहमी उदाहरण देतात की ते जसं ते बटन बंद केल्यानंतर तो पंखा जसा काही वेळ फिरत राहतो, ज्याला आपण भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे मराठी फिजिक्स म्हणतात त्याला इनर्शिया, असं आपण जी संकल्पना जी शिकलो त्याला स्थितिस्थापकत्व असं म्हणतात. इनर्शिया त्या पंख्यामध्ये जो असतो, थोडा वेळ तो फिरत राहतो. तसं प्रारब्धवशामध्ये त्याचा देह फिरत राहतो त्या ज्ञानाचा, आणि फिरत राहतो याचा अर्थ त्याच्याकडून कर्म घडत राहतात. तो भक्त ऐसा गमे, पण प्रवृत्तीरूप भक्ती कर्मामुळे तो बाह्यता माझा भक्त आहे असे वाटते, परी आंतरप्रतीती धर्मे मीची झाला. पण आतमध्ये जो निवृत्तीरूप त्याचा ज्ञानधर्म आहे ना, त्याच्यामुळे तो मीच झालेला असतो. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्ञानाची उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांगता. आणि तो ज्ञानी अंतःकरणात ज्ञानाचा उजेड पडल्यामुळे मला म्हणजे ब्रह्माला आपला आत्मा आहे असे जाणतो, म्हणून मीही प्रेमाने उसळलो असता ज्ञानी माझा आत्मा आहे असं म्हणतो. काय मगाशी मी जे आत्मशब्दावरती जे व्याख्यान केलं ना ते त्याच्यासाठी केलं, कारण ते ब्रह्म असं आहे, ते ब्रह्म कसं आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, निर्वय, असं वर्णन आपण खूप वेळा ऐकलेलं असतं नव्हे. पण गाडी कुठे घसरते माहितीये का? गोची होणं ज्याला म्हणतात, ते मी आहे हे लक्षात राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे माझंच वर्णन सुरू आहे, अरे मीच तसा आहे. आपण एकदा विचार केला होता महावाक्याचा, ओतप्रोत विचार, आठवतं का? फार सुंदर विचार आहे तो. त्याच्यामध्ये एका पद्धतीने जर विचार केला तर त्याचं परोक्षत्व जातं, आणि दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर त्याचं जीवाचं जे परिच्छिन्नत्व असतं ते जातं.
तो मी आहे आणि मी तोच आहे. म्हणजे मीच तो आहे असं म्हणणं, याचा अर्थ त्याचं परोक्षत्व जाण. जाऊ दे, विषय दुसरा सुरू होऊन जाईल, पण खूप सुंदर आणि महत्वाचा विषय आपल्यासाठी, की माझंच हे वर्णन नसते, विसरून जातो आपण आणि ते दूर दूर कुठेतरी लोटले जातं. नव्हे, अर्जुन पण न घेता मी ऐसे पांडुसुता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप. ही जी वृत्ती अखंड अहर्निश उठते आहे आपल्या अंतःकरणामध्ये, मी आहे, मी आहे, मी आहे. काय आहे ते? त्याचंच रूप आहे. सामान्य का होईना, त्याचंच रूप आहे ते. हे आपल्या जेव्हा लक्षात राहत नाही, पण हे त्याच्या लक्षात असतं, त्या ज्ञानाच्या, त्या ब्रह्माला. म्हणून तो आपला आत्मा, याच्यासाठी एवढं सगळं बोललो. माझा आत्मा म्हणजे मीच ते आहे, हे सांगायचं होतं मला. असं त्याला झालेलं असल्यामुळे भगवंत म्हणतात आहे, की मीही जेव्हा प्रेमाने उसळतो, तेव्हा ज्ञानी माझा आत्मा आहे असं मी म्हणतो, कारण ते दोघात एकरूप झालेले आहे. हा गा जीवा पहिली कडिली खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाची नि वेगळेपणे काय वेगळा होय. की अरे अर्जुना, जो जीवाच्या पलीकडच्या लक्ष्य स्वरूपापर्यंत अनुभवाने प्राप्त होऊन देखील भक्तीचा व्यवहार करण्याचे जाणतो, तो देहाच्या वेगळेपणाने माझ्याहून स्वरूपतः वेगळा होईल काय? देहाने वेगळा असू शकतो, नव्हे आहेच. देहाने सगळेच वेगळे असतात, पण आत्मरूपाने आता तो एक झालेला आहे. त्या लक्ष्य स्वरूपापर्यंत तो अनुभवाने गेलेला असून सुद्धा, इतकं सगळं होऊन सुद्धा तो भक्तीचा व्यवहार करण्याचा तो जाणतो. तो देहाच्या वेगळेपणाने थोडीच माझ्याहून वेगळा होणार. स्वरूपतः आता तो माझ्याशी एकच झालेला आहे. इतकं भरभरून कौतुक भगवंत कोणाचं करतायत? आपला मूळ विषय विसरायचा नाही. चार प्रकारचे भक्त आपण बघतो: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्या ज्ञानी भक्ताचं वर्णन भगवंत करतात. आता हे वर्णन ऐकल्यानंतर शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर, समबडीज आयब्रोज वेअर रेज्ड. एक भोई वर झाली कोणाची कोणाची. तिथे ऐकत कोण होतं भगवंतांसमोर? अर्जुन. दुसरा कोण? अशी कल्पना करायची का गमतीने, की अर्जुनाचं असं एक एक भोई वर झाली, कपाळावर एक आठी आली, की अरे भगवंता, तू म्हणतो की माझे चारही माझेच भक्त आहेत. आत्ता तूच म्हणाला नाही, चारही माझे भक्त आहेत, चारही मला प्रिय आहेत, पण तू ज्ञानाचं मात्र एवढं वर्णन करतोय त्या तिघांपैकी. अर्जुनाची ही मनातली शंका, की हे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू म्हणा, हे जे तीन प्रकारचे जे भक्त आहेत, मग वासुदेवा ते तुला प्रिय नाही का? ते तुला प्रिय नाही का? इतकं तू त्या ज्ञानाचं इतकं भरभरून वर्णन केलं, या तिघांचं काय? ते पण तर तुझे भक्त आहे असं तू म्हणाला ना आता. तर ते तसं नव्हे. मग काय गोष्ट आहे? ती गोष्ट भगवंत असं म्हणाले, की पुढच्या शुक्रवारी सांगतो, कारण आपली वेळ झालेली आहे. कारण ती गोष्ट आपल्याला पुढच्या म्हणजे 18व्या श्लोकात ऐकायची आहे. आणि उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. उदारा हा सर्व एवैते असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाच्या मनातली ती शंका, मी जी म्हणालो, ती जाणून असं भाष्य केलं, की नाही रे, तेही श्रेष्ठ आहे. उदार हा तो सगळा अर्थ आपण पुढच्याला बघणार आहोत. पण असं म्हणून भगवंतांना पुन्हा जाणवलं काय, की मी या चुकांना एकाच पातळीवर नाही, असं नव्हे, तो ज्ञानी वेगळाच, असं म्हणून पुन्हा त्याचं वर्णन आहे पुढच्या श्लोकामध्ये. असो, ते आपण पुढच्या वेळेला ऐकूया. आणि आज आपल्या वाचनाला इथे विराम देऊ आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.